वसईतील सातवली परिसरातून समोर आलेल्या प्रकरणानं सर्वांनाच हादरवून टाकलंय। आईच्या भावाशीच प्रेम, लग्नाचा तगादा आणि शेवटी धावत्या लोकलमध्ये भीषण शेवट। अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूच्या तपासात पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे। मामानच भाचीला लोकलमधून ढकलून ठार केल्याचं निष्पन्न झालं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पाहुयात हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते। वसईतील सातवली परिसरात कोमल सोनार ही 16 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिची आई अंजली सोनार यांनी 16 नोव्हेंबर रोजी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती। याच तक्रारीच्या तपासात पोलिसांना कोमलचा मृतदेह मिळाल्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलंय। कोमलचे तिच्याच सख्ख्या मामासोबत अर्जुन सोनी याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याचं तपासात उघड झालंय। कोमलला मामासोबतच लग्न करायचं होतं आणि त्यासाठी ती हट्ट करत होती। लग्नावरून दोघांमध्ये अनेकदा वाद देखील होत होते। शनिवारी कोमल घर सोडून थेट वसईतील गावराईपाडा परिसरात मामाकडे आली। अर्जुन हा एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। 17 नोव्हेंबर रोजी दोघे चर्चगेट विरार फास्ट लोकलने प्रवास करत होते। भाईंदर वसई दरम्यान गाडी वेगात असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। या वादाचा शेवट अत्यंत भीषण झाला। वादाच्या भरात मामानं कोमलला अचानक धावत्या लोकलमधून ढकलून दिलंय। ती खाली पडून जागीच ठार झाली। हा प्रकार पाहून प्रवाशांनी तत्काळ आरोपी अर्जुन सोनी याला पकडलं आणि वसई रोड रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं। अपहरणाचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात आधीच नोंद असल्याने आरोपीला पुढील कारवाईसाठी वालीव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। न्यायालयात हजर केले असता अर्जुन सोनी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।